नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते. बघतासनी किती खावशी वाटणार ही आंबा नारळवडी बनवणार आहे आज आपण. त्यासाठी आपण इथं खोबरे घेतले, ओल्या नारळाचं, साखर घेतले, वेलची घेतले, काजू घेतल्यात आणि भोपळ्याचे बी घेतलेत आणि एक आंबा घेतलाय. आता तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर भोपळ्याचं बी आणि काजू मी बारीक पावडर करून घेतले. त्याच भांड्यात आता आपण खोबरं पण वाटून घेणार आहे. असं बारीक बारीक काप करून घ्यायचं, लवकर बारीक होतंय आपलं खोबरं. खोबरं मी बारीक करून घेतले. आता एका ताटाला आपण तूप लावून घेऊया. मी झाकण घेतले, तुम्ही ताट पण घेऊ शकताय खोलगट. तूप लावल्यामुळे वडी चिटकत नाही आपल्या भांड्याला. या पॅन ठेवला गॅसवर. 1 चमचा साजूक तूप घालून घेऊया आपण. तूप आता नितळून घेऊया आपण चांगलं. काजूची आणि भोपळ्याची पावडर बनवून ती घालूया, परतून घेऊया व्यवस्थित. ही पावडर घातल्यामुळं आपल्या वडीला बँडिंग चांगलं येते, म्हणून आपण हे वापरतोय. आता नारळ घालून घेऊया. नारळाचं किस म्हणजे खोबरं बारीक करून घेतलेलं सर्व घालून आता तुपात परतून घेऊया व्यवस्थित. नारळ वरला असल्यामुळे त्याच्यातलं थोडंसं पाण्याचा अंश असलं निघून जातोय परतल्यामुळं. सुक्का नारळ असला तर लगेच करपतो, वरला नारळ लगेच नाही करपत, पाणी त्यात लाटते परतल्यानंतर. 1 वाटी साखर घातली, 1 कप मी रस घातला आंब्याचा. सर्व मिक्स करून घेऊया. साखर आंब्याचा रस घातल्यामुळे मिश्रण अजून पातळ झाले. थोडासा मी कलर वापरलाय. दिसायला खूप सुंदर दिसते. आंबा तर आहेच छान, कलर घातल्यावर अजून सुंदर दिसतो. सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं तुपामध्ये. ही वडी खूप टेस्टी लागते खायला आणि तोंडात टाकताच विरघळणारी वडी होते. तर वेलची पावडर घातली आपण. साखरात वेलची बारीक केली. वेलची पावडर पण सगळीकडे मिसळून घ्यायची, मिक्स करून. आता दूध पावडर वापरली आपण, मिल्क पावडर. 10 रुपयाचं पाकिट घेतलं होतं, ते घातलंय. ह्याच्यामुळे वडी आपली पेड्यासारखी लागते, थोडंसं चव वाढते अजून. सर्व मिक्स करून घेऊया आपण, गाठी होणार नाही त्या. एक चिमटभर थोडंसं मी मीठ घातले चवीसाठी. सर्व मिश्रण आपलं आता चांगलं घट्टसर झालंय. आता आपण त्या ताटात काढून घेऊया. गॅस बंद केलाय मी. आणि वड्या हे थंड झाल्यावर आपण थोड्याशा पाडून घेणार आहे.
सर्व पण असं पसरून घ्यायचं उलटण्यानं किंवा ह्या सोप्यात एकसारखं करून घ्यायचं. तुम्ही वाटीला तूप लावून पण पसरून घेऊ शकता. तर डेकोरेशनसाठी थोडंसं आपण मगस बी घालूया, दिसायला छान दिसतंय. आणि थंड झाल्यावर थोडंसं वड्या कापून घ्यायच्या. जास्त पण थंड झाल्यावर वड्या पडत नाही, त्या मधून तुटत्या त्या. मग आपण पहिल्याच थोडंसंच थंड झाल्यावर कापून घेणार आहे. बघा काय सुंदर दिसते. आणि चवीला तर अप्रतिम ह्या वड्या होते. ते बघताच तोंडाला पाणी सुटतंय. अशी वडी झाली आपली. अशा पद्धतीने चौकोनी आकाराच्या कट करून घेतल्या त्या. तर थंड झाल्यावर आपण वड्या काढून घेणार आहे पूर्ण. आता वड्या थंड झाल्या त्या. असं चमचे दांड्यानं आपण थोडं थोडं सैल करून काढून घेऊया. तर ही वल्ला नारळ आहे त्यामुळे ही वड्या अशाच बनते. त्या सुक्या नारळाच्या जास्त कडक बनते त्या वड्या. मऊ आणि लुसलुशीत ह्या वड्या झाल्या त्या बघा, मस्त झाल्या त्या. दुसरी काढून दाखवते मी. खूप सुंदर झाल्यात. सर्व वड्या मी काढून घेतल्या त्या बघा. तर डिशमध्ये मांडून घेऊया आपण. एक एक वडी ठेवूया. रेसिपी लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण. रेसिपी बघितल्या धन्यवाद. तुम्ही पण नारळाच्या वड्या बनवा. आंबा नारळ वडी अशा पद्धतीने बघा, एकदा बनवून बघा. रेसिपी भेटले धन्यवाद. बाय बाय.